मुंबईतील चाळ संस्कृतीचा इतिहास अनेक दशकांचा आहे. मात्र आता या इतिहासाला आधुनिकतेची नवी दिशा मिळते आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईच्या रूपांतरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. यामुळे ट्रान्सफॉर्मिंग मुंबई या पुस्तकाच्या निमित्ताने शायना एनसी आणि नाना चुडसमा यांच्या आय लव्ह मुंबई उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प पुन्हा तुम्हासमोर आणत आहोत. लोअर परळ, वर्डी, एन.एम. जोशी मार्ग आणि नायगाव या भागांतील सुमारे 195 चाळींचा संपूर्ण पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत 16,500 कुटुंबांना मिळणार आहेत सुसज्ज 500 चौरस फूट क्षेत्रातील आधुनिक घरं. एकूण 92 एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या नव्या निवासी संकुलात राहणार आहेत सुविधा संपन्न रुग्णालये, शाळा, कमर्शियल हब तसेच ग्रीन स्पेस आणि खेळाची मैदान. या प्रकल्पासाठी 17,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील घरांची गरज भागवताना राहणीमान आणि पायाभूत सुविधा यांकडे मोठी उन्नती घडवली जाणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हे केवळ पुनर्बांधणी नव्हे, हे एक स्वप्न आहे जे आता आकार घेत आहे. दी फ्री प्रेस जनरल शायना एनसी आणि नाना चुडासमा यांच्या आय लव्ह मुंबई समितीच्या ट्रान्सफॉर्मिंग मुंबई या उपक्रमाचा एक भाग म्हणून या प्रकल्पाकडे बेटर मुंबई या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.